नवीन वर्षाचे संकल्प आपण सगळेच करतो, नाही का? पण किती वेळा असं होतं की ते वर्ष संपायच्या आतच विरून जातात. विचार करा, जर आपण मागच्या वर्षाच्या अनुभवांनाच पुढच्या वर्षाची शिडी बनवलं तर कसं होईल? आज आपण क्रिएटर ॲनी मेनोरा यांनी सांगितलेली एक अशीच प्रभावी पद्धत पाहणार आहोत, जी आपल्याला नेमके हेच करायला शिकवते. आणि हा प्रश्न आहे ना, तो खरंच खूप महत्वाचा आहे. कारण बऱ्याचदा आपण मागच्या वर्षातल्या चुका विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. पण खरं तर आपल्या आठवणींमध्येच पुढच्या वाटचालीचा नकाशा दडलेला असतो. तो नकाशा वाचायचा कसा, हेच आज आपण समजून घेणार आहोत. तर मग आपला हा प्रवास कसा असेल याची 5 सोपे टप्पे आहेत. आपण आधी आपल्याच भूतकाळाचे एक विश्लेषक बनणार आहोत आणि मग त्यातून जे काही मिळेल त्याच्या आधारावर भविष्याचे रचनाकार बनू. हा संपूर्ण प्रवास आपल्याला विचारांपासून थेट कृतीपर्यंत घेऊन जाईल. तर ह्या सगळ्या प्रक्रियेचा जो पाया आहे ना, तो 2 वेगवेगळ्या भूमिका निभावण्यावर आहे. पहिली भूमिका आहे विश्लेषकाची, जो अगदी तटस्थपणे भूतकाळाचा अभ्यास करतो, आणि दुसरी भूमिका आहे रचनाकाराची, जो त्या अभ्यासातून भविष्यासाठी एक नवी दिशा ठरवतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, या दोन्ही भूमिकांना एकत्र करायचं नाहीये. म्हणजे जेव्हा आपण विश्लेषक म्हणून काम करतो, तेव्हा फक्त माहिती गोळा करायची आहे, स्वतःला जज नाही करायचं. आणि एकदा का ती माहिती आपल्या हातात आली की मग रचनाकाराची भूमिका घेऊन भविष्याचं नियोजन करायचं आहे. चला तर मग आपल्या विश्लेषक भूमिकेत शिरूया. आपलं पहिलं काम आहे आपल्याच आयुष्याचे गुप्तहेर बनणं आणि मागच्या वर्षातले महत्त्वाचे पुरावे म्हणजेच आपला पर्सनल डेटा गोळा करणं. याच डेटाच्या आधारावर आपल्याला एक स्पष्ट चित्र मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल की आपला डेटा म्हणजे नक्की काय? तर मागच्या वर्षी आपण ठरवलेली ध्येय, लिहिलेल्या डायऱ्या, वापरलेले प्लॅनर्स आणि अगदी बनवलेले मूडबोर्ड सुद्धा, या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या वार्षिक आढाव्यासाठीचे अत्यंत महत्त्वाचे डेटा पॉइंट्स आहेत. आणि ऐका, हा कदाचित या सगळ्या प्रोसेसमधला सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे. स्वतःला दोष न देता किंवा अरे रे असं का झालं असं कोणतंही मत न बनवता या माहितीकडे फक्त पाहायचं आहे. असं केल्यानेच आपण प्रामाणिकपणे शिकू शकतो आणि खऱ्या अर्थाने पुढे जाऊ शकतो. डायरी किंवा जर्नल वाचताना एक सोपी पण भारी युक्ती वापरता येते. वेगवेगळ्या भावना किंवा विषयांसाठी वेगवेगळे हायलाइटर्स वापरा. समजा आनंदी क्षणांसाठी पिवळा तर आव्हानांसाठी नारंगी. यामुळे काय होतं, शब्दांच्या गर्दीतही महत्त्वाचे पॅटर्न्स लगेच आपल्या नजरेस पडतात. ठीक आहे, सगळा डेटा तर गोळा झाला, पण आता त्याचं करायचं काय? तर आता वेळ आहे त्यातून अर्थ शोधण्याची. यासाठी आपण काही मार्गदर्शक प्रश्नांचा म्हणजेच जर्नल प्रॉम्प्टचा वापर करणार आहोत. हे प्रश्न आपल्याला वरवरच्या घटनांच्या पलीकडे जाऊन विचार करायला मदत करतात. म्हणजे बघा, इथे 2 प्रकारचे प्रॉम्प्ट्स आहेत. एक म्हणजे छोट्या याद्या, ज्या आपल्याला वर्षातल्या महत्त्वाच्या घटनांची आठवण करून देतात, आणि दुसरे म्हणजे सखोल विचार करायला लावणारे प्रश्न, जे आपल्याला त्या घटनांमागचा अर्थ समजून घ्यायला मदत करतात. या दोन्हीमुळे आपल्याला वर्षाचं एक संपूर्ण चित्र मिळतं. हे प्रश्न आपल्याला फक्त घटनांची नोंद करण्यापलीकडे घेऊन जातात. विशेषतः या वर्षातला सगळ्यात मोठा धडा कोणता किंवा एक व्यक्ती म्हणून आपल्यात काय बदल झाला, यांसारखे प्रश्न तर आपल्या वैयक्तिक विकासाचा आरसाच दाखवतात. ओके, तर आपलं विश्लेषण झालंय. आता खरी मजा आहे. आता आपण चिंतनातून प्रत्यक्ष नियोजनाकडे वळणार आहोत. आता वेळ आलीये रचनाकार ही भूमिका स्वीकारण्याची आणि पुढच्या वर्षाचा आराखडा बनवण्याची. इथे एक खूपच सुंदर कल्पना आहे. नवीन वर्षाची सुरुवात एकदम शून्यापासून करण्याऐवजी एक असा मूड बोर्ड तयार करा, जो आपल्या भूतकाळाचा सन्मान करतो आणि भविष्याची दिशाही दाखवतो. हा आपल्या वैयक्तिक प्रवासाचा एक सलग धागा तयार करतो. ही पद्धत खरंच खूप वेगळी आहे. यात मागच्या वर्षातल्या आठवणी आणि नवीन वर्षाची स्वप्न एकत्र गुंफली जातात. यामुळे आपण अचानक कोणीतरी नवीन बनण्याचा प्रयत्न करत नाही, तर आपल्याच कथेचा पुढचा अध्याय लिहितो आहोत ही भावना जास्त पक्की होते. आपला मूडबोर्ड तयार झाल्यावर त्याला अधिक मजबूत करण्यासाठी हे 3 पायाचे दगड महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे वर्षासाठी एक मार्गदर्शक शब्द किंवा थीम, दुसरं मोजता येतील अशा गोष्टी ठरवणं, आणि तिसरं स्पष्ट ध्येय ठरवणं. हे 3 घटक आपल्या संपूर्ण वर्षाच्या प्रयत्नांना एक योग्य दिशा आणि स्थिरता देतात. आता आपण आलो शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे. यात आपण पाहणार आहोत की जो आराखडा आपण बनवला आहे तो प्रत्यक्षात कसा आणायचा आणि त्यासाठी कोणती साधने वापरायची. हा एक जबरदस्त मानसिक व्यायाम आहे.
जरा डोळे मिटून स्वतःच्या 3 संभाव्य आवृत्त्यांची कल्पना करा. 1. आदर्श रूप, जिथे सगळं अगदी मनासारखं घडतं. 1. संभाव्य रूप, जे खरं तर घडण्याची शक्यता जास्त आहे. आणि 1 भयभीत रूप, जे आपण नक्कीच टाळू इच्छितो. हा व्यायाम आपल्या इच्छा आणि भीती दोन्ही स्पष्ट करतो. या व्यायामामुळे काय होतं माहितीये? आपल्याला एकदम स्पष्ट दिसतं की आपण नक्की कशाच्या दिशेने जाऊ इच्छितो आणि काय टाळू इच्छितो. आणि सत्य हे आहे की आपला प्रवास बहुतेकदा संभाव्य आणि आदर्श रूपाच्या मध्येच कुठेतरी असतो, जे आपल्याला अधिक वास्तववादी बनवतं. नवीन वर्षाचा जोश काही आठवड्यांतच उतरतो, नाही का? तो टिकवून ठेवण्यासाठी एक सोपा मार्ग आहे. आपल्या मोठ्या ध्येयांना 3-3 महिन्यांच्या लहान टप्प्यांमध्ये विभागा. यामुळे काय होतं? दबाव कमी होतो, ध्येय अधिक सोपी वाटतात आणि आपण योग्य मार्गावर राहतो. तर मग ही सगळी साधनं आता आपल्याकडे आहेत. आपल्या पुढच्या वर्षाची कथा लिहिण्यासाठी आपण सर्व तयार आहोत. प्रश्न फक्त एकच आहे, त्या कथेची सुरुवात आपण कोणत्या शीर्षकाने करणार आहोत याचा विचार नक्की करा.